नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमा आणि श्री गणेशांची कथा. तर आषाढ पौर्णिमेचा दिवस होता. सर्वत्र गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होत होता आणि आश्रमात अनेक शिष्य आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेत होते. त्यावेळी एका लहान मुलाने आपल्या गुरूंना विचारले, गुरुजी, आपण प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशांची पूजा करतो ना? गुरुजी हसले आणि म्हणाले, यामागे एक सुंदर कथा आहे बाळा. कथा अशी आहे की एकदा महर्षी व्यासांनी महाभारत हा महान ग्रंथ रचण्याचे ठरवले, पण तो लिहून घेण्यासाठी त्यांना अत्यंत बुद्धिमान आणि एकाग्र लेखक हवा होता. त्यांनी श्री गणेशांना विनंती केली की गणेश बाळा, तू ग्रंथ लिहिशील का? श्री गणेश म्हणाले, मी लिहीन, पण एक अट आहे, माझे लेखन एकदाही थांबता कामा नये. तर महर्षी व्यासांनीही अट घातली, आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय लिहायचा नाही. तर बालगणेश सुद्धा हसले आणि दोघांनी आपापल्या अटी मान्य केल्या. व्यासमुनी श्लोक सांगत गेले आणि श्री गणेश ते वेगाने लिहत गेले. लिहिताना त्यांची लेखणी तुटली. आता काय करायचं? पण कार्य अर्धवट राहू नये म्हणून श्री गणेशांनी स्वतःचा एक दात मोडून त्यालाच लेखणी बनवले आणि लेखन पूर्ण केले. गुरुजी म्हणाले, ही कथा आपल्याला शिकवते की ज्ञानासाठी समर्पण, गुरूंचा आदर, संयम आणि चिकाटी आवश्यक असते. श्री गणेशांनी गुरूंच्या कार्याला सर्वोच्च मान दिला आणि आपल्या त्यागाने जगाला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. मुलांनी नम्रपणे गुरूंच्या चरणी वंदना केले आणि म्हणाले, आज मला समजले की गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरूंची पूजा नव्हे, तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करण्याची प्रतिज्ञा आहे. बाल गणेशांची ही कथा आम्हाला खूप आवडली. तर गुरु हे ज्ञानाचे दीप आहेत आणि श्री गणेश हे बुद्धीचे विवेक व यशाचे अधिष्ठाता आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा सन्मान करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचा संकल्प करणे हीच खरी पूजा आहे आणि हीच गुरुपौर्णिमा आहे. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये गुरुपौर्णिमा लिहायला विसरू नका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.